आणि आता शालेय शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी। शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये आता जंक फूडला बंदी घालण्यात आली आहे। जंक फूडमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि आरोग्यावर परिणाम होत असल्याचं समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं शाळांमध्ये मिळणाऱ्या अन्न पदार्थांबाबत एक नवीन नियमावली जारी केलेली आहे। शाळांच्या 50 मीटरच्या परिसरामध्ये प्रक्रिया केलेलं डबाबंद खाद्यपदार्थ, जास्त चरबीयुक्त, साखर आणि मीठ असणाऱ्या पदार्थांची विक्री, मोफत वाटपासह जाहिरातीवर असलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर कॅन्टीन, वसतिगृह, अन्न पुरवठादार यांची नोंदणीही अनिवार्य करण्यात आली आहे। यासह कॅन्टीनची वर्षातून 2दा तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे। फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणं अपेक्षित आहे। आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय तुमचा व्हेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथं दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं आहे। त्यांनी हे बघायचं आहे की हे फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात। हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडरसुद्धा ते अपॉइंट करणं अपेक्षित आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, की त्या शाळेमधून कोणी विद्यार्थी असू शकेल, शिक्षक असू असेल, जो कोणी असेल त्यांनी तो अपॉइंट करायचा आहे किंवा नोडल अधिकारी नियुक्त करणं हे पुढच्या काळामध्ये आपण बंधनकारक करत आहोत, ते आवश्यकता आहे। संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, यापूर्वी आपण तुकाराम मुंढेंची धडक कारवाई वेगवेगळ्या आस्थापनांवर, हॉटेल्सवर, त्याचप्रमाणे अगदी रस्त्यांवरच्या ठेल्यावर सुद्धा पाहिली आणि आता नजर आहे ती शाळांमधल्या, विशेषतः शाळांमधल्या कॅन्टीन, वसतिगृह आणि त्या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांवर। खरं तर निरोगी मुलं म्हणजे भविष्य असतात देशाचं आणि त्यामुळे खरं तर या कारवाईचं सगळीकडे समर्थन, स्वागत होताना दिसेल। काय नेमक्या प्रतिक्रिया आणि काय ही सगळी नियमावली आहे? नक्कीच भविष्य सुधारण्यासाठी आतापासून सुरुवात झाली पाहिजे या आशयातून कुठेतरी तुकाराम मुंढे यांची कारवाई आपल्याला पाहायला मिळते। शाळेच्या आवारामध्ये 50 मीटरपर्यंत जंक फूड हे विकलं जाऊ नये अशा प्रकारचा आदेश काढण्यात आलेला आहे। जर जसं जंक फूड विकण्यात कोण दिसेल तर त्यांच्यावरती कारवाईसुद्धा होणार आहे। मात्र एकूणच हे जर बघितलं तर लहान मुलांचं किंवा शालेय विद्यार्थ्यांचं आकर्षण जे असतं ते म्हणजे जंक फूडकडे असतं। खरं तर त्यामध्ये पॅकेज फूड्स असतील, वडापाव असेल, असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर त्यांच्या स्मरणशक्तीवरती, त्यांच्या हेल्थवरती परिणाम होत असतो। मात्र या मुलांची स्मरणशक्ती आणि जी हेल्थ आहे ती चांगली राहिली पाहिजे या दृष्टीने हा विचार केलेला आहे। खरं तर मुलांच्या शाळांमध्ये सुद्धा, कॅन्टीनमध्ये सुद्धा जंक फूड विकलं जातं, मात्र तिथे सुद्धा बदल करण्यात यावे अशा प्रकारचे शाळा प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत। तसेच ज्या परिसरामध्ये, शाळेच्या परिसरामध्ये जंक फूडची दुकानं आहेत, मग वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स असतील, यामध्ये अनेक ब्रँडेड गोष्टींचे सुद्धा फूड्सच्या आयटम्स या ठिकाणी मिळतात आणि त्यांची दुकानं सुद्धा आहेत। त्यांनी त्या ठिकाणी कडधान्य, तसेच डेअरी प्रोडक्ट्स असतील आणि पोषक पदार्थ असतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हे पदार्थ विकण्यात यावे अशा प्रकारे आदेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे याची वारंवार चौकशी झाली पाहिजे आणि एकूणच या पूर्ण निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशा प्रकारची प्रतिक्रिया ही पालकांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शाळा प्रशासन आणि एफडीए यांच्या संगनमताने ही प्रक्रिया कशी पुढे नेली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।